माझ्या माहिती अनुसार माझ्याकडे पण तीच माहिती आहे, म्हणून मी बोलतो की ह्याला कोणाचा राजकीय वरदस्त आहे, त्या संबंधित लोकांची पण चौकशी झाली पाहिजे ना. अगर हा संजय राऊतचा चेला आहे तर मग संजय राऊतच्या आशीर्वादाने हा त्या पार्टीमध्ये गेला होता का? संजय राजाराम राऊत आणि या सलीम कुत्तामध्ये काही संवाद झाला होता का? या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. कारण का दाऊदचा हस्त काय आणि पेरोलवर असताना तुम्ही त्याच्यावर पार्ट्या करता. सर तुम्ही जो संबंध आहे हा उद्धव ठाकरेंशी संबंध आहे, आता चौकशीमध्ये बाहेर येईल. सर तुम्ही जो फोटो दाखवताय पार्टी करताना अनेक जण फोटोग्राफ घेताना देखील पाहायला मिळत आहेत. पोलिसांना या प्रकरणाची खबर नव्हती का? आणि आता पोलीस प्रशासन या संदर्भात नेमकी काय सगळ्या चौकशीतून बाहेर येईल ना बाबा. थोडं जरा थांबा. आम्ही तुम्हा लोकांना ट्रेलर देण्याचं काम केलेलं आहे. आता SIT होईल. SIT मध्ये सगळी सखोल चौकशी होईल. आमचा मुद्दा आहे की हा सलीम कुत्ता तर नालायक आहेच, कारण त्याच्या नावामध्येच कुत्ता आहे. पण मुद्दा माझा असा आहे, हे जे काय राजकीय पदाधिकारी आहेत, प्रमुख लोक आहेत, ह्याचा जो गॉडफादर आहे, ह्याचे जे पक्षप्रमुख आहेत, ते पण अशा पद्धतीच्या लोकांवर पार्टी करण्याची परवानगी हे लोकांना देतात का? अशा पद्धतीच्या पार्ट्यांमध्ये पार्टी त्यांच्याबरोबर पण मातोश्रीमध्ये होते का? ह्याची पण चौकशी झाली पाहिजे. एक लक्षात घ्या, गृहमंत्री साहेबांनी आता SITची चौकशी केली, जाहीर केलेली आहे. सगळं दूध का दूध पाणी का पाणी होईल. फक्त एक मुद्दा मला प्रकर्षाने सांगायचा आहे की लवकरात लवकर या सुधाकर बडगुजरला तातडीने अटक करावं. कारण का तो जेवढे दिवस बाहेर आहेत तेवढे पुरावे नष्ट करू शकतो, विटनेसवर प्रभाव टाकू शकतो. मग लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी आणि चौकशी करावी अशी ही मागणी केलेली आहे.